गाढवाच्या नादी लागला, गाढवाने बघा काय करून घेतलं. काय म्हणते रे ते? हा ना मग वो अलग ही लेवल का बंदा था. गड संवर्धन करणे हे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि ते केलंच पाहिजे आपण. पण हे सगळं करत असताना ह्या प्राण्यांवर सगळ्यात जास्त अन्याय होतोय. आपल्या पाठीशी दगडी वाळू जे काय असेल ते घेऊन जाणं सोपं गोष्ट नाही एवढ्यावरती. फायनली वरती एकदाच आलो बाबा. या रायगड किल्ल्याला एवढी हाईट आहे ना की भाई चालून चालून दमूनच गेलो आम्ही. आता माझ्या मनात पडला एकच प्रश्न की त्या काळात महाराज मावळे वगैरे कश काय चढत असतील एवढे पटपटा. रायगड पाहणं म्हणजे अंगावर काटा येईल असं दृश्य आहे सगळं. मनात एकच प्रश्न पडतो की त्या काळातले आर्किटेक्चर हे कसं बांधत असतील. आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पण हे अशक्य आहे. आत्ताच्या कंडिशन मध्ये आपण आपल्या पाशीच पाहिलं तर आपण गड वर चढून यायचं म्हणलं तरी दमून जातो. पण त्या काळातली लोक कसं बांधत असतील हे गड किल्ले. बरं तुम्ही द सिक्रेट ऑफ शिलेदार ही वेब सिरीज पाहिली असेल तर त्यात की नाही आपल्या महाराजांचं 32 मानाचं सिंहासन शोधत असतात आणि त्यात असं दाखवतात की ते सिंहासन रायगडावर अजून कुठेतरी लपवलेलं आहे. सगळं रिसर्च केल्याच्या नंतर ते एका अंडरग्राऊंड रूम मध्ये जातात. तीच ही रूम आहे. पण त्यात असं दाखवले की ह्या रूम मधून त्यांना एक दरवाजा भेटतो आणि तिथून ते जातात सिंहासनाकडे. बाकी तुम्ही वेब सिरीज पाहू शकता. बहिर्जी नाईक ज्या गुप्त बातम्या घेऊन यायच्या त्याच बातम्या सगळ्या इथं महाराजांसोबत बोलल्या जायच्या. बरं आता आम्हाला इथनं जायचं होतं महाराजांच्या समाधीकडे. जाता जाता वाटत बाजारपेठ पण लागली. थोडं इमॅजिन केलं पण खरंच खूप भारी वाटलं होतं. इमॅजिन असं केलं की त्या काळात आपली अशी कौलाची घरण टाईप वर असेल आणि छत वगैरे असेल तर ते कसलं भारी दिसत असेल. पहिले तर आम्ही इकडे जगदीश्वराच्या मंदिराच्या पाया पडायला आलो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे गोल आकाराचं बांधकाम पण दगडात केलेलं आहे. महाराजांच्या समाधीकडे आल्याच्या नंतर मनात एक असं वाटलं की त्याला आपण पण त्या काळात असायला पाहिजे होतं. फिरोजी इंदोलकर या माणसाने पूर्ण रायगड बांधला पण शेवटी त्या माणसाने महाराजांका एकाच गोष्टीची अपेक्षा केली ती म्हणजे या पायरीची. बरं चला आता रायगड तर आपला पूर्ण फिरून झालेला आहे. त्यानंतर आम्ही गेलतो डायरेक्ट बीचला. बरं तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि फॉलो करून टाका. तेवढं भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये.